लास्ट टाइम आपण स्क्वेअर शेपला पॉईंट कसा घ्यायचा हे पाहिलं, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ट्रायंगलला पॉईंट कसा घ्यायचा. ट्रायंगलवरती चेन स्टिच करताना स्टार्टिंगला अगोदर एक पाठीमागे स्टिच टाकला आहे. त्यानंतर जे काही तुमचे रेग्युलर स्टिचेस आहेत इथं खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. अजिबात स्पीडमध्ये व्हिडिओ नाही, त्यामुळे तुम्ही देखील व्हिडिओ स्किप करू नका. स्टार्ट केलं, त्यानंतर चेन स्टिच होत आहे. चेन स्टिच करताना स्टिचेस हे सेम साईजमध्ये घ्यायचे. स्टिच घेताना साईजमध्ये कमी जास्त व्हायला नको आहे, नाहीतर काय होतं आपली जी चेन असते त्याचा शेप हा पूर्ण चेंज होतो. एक लाईन कंप्लीट झाली, त्यानंतर पुढच्या लाईनला स्टिच करायचं आहे. त्या अगोदर एक स्टिच पाठीमागे घ्यायचा, छोटा स्टिच घेतला आणि नंतर त्याच धाग्याला पुढे ओढून तुम्हाला जी तुमची चेन स्टिच आहे ती कंटिन्यू करायची आहे. असंच तुम्हाला पुढे जे पॉईंट आहे ट्रायंगलमध्ये त्या पॉईंटपर्यंत देखील करायचं आहे. इथं पाहू शकता चेन स्टिचचा जे टाका येतोय तो प्रत्येक वेळी सेम असा घेतला जातोय. आणि मेन म्हणजे आता हे जे काही आपण स्टिचेस बिगिनरसाठी पाहतोय, पाहू शकता आता इथे चेन कंप्लीट झाली. चेन एक लाईनमध्ये कंप्लीट झाल्यानंतर पुढे जायचे, तर त्याच्या देखील पाठीमागे बरोबर सपोज तुम्ही पुढे वर्क करताय तर त्याच्या पाठीमागेच तुम्हाला एक डबल स्टिच घ्यायचा आणि नंतर ही चेन कंटिन्यू करायची. तर आपण आता बोलत होतो की बिगिनरसाठी, जर तुम्ही बिगिनर्स असाल याच्यामध्ये मेन पॉईंट असतो तुम्ही थ्रेड कुठला यूज करताय जरीमध्ये, त्यानंतर निडल कोणत्या साईजची आहे, तिचा नंबर कोणता आहे, निडलला व्यवस्थित सेट केलं गेलं आहे का, की डायरेक्टली तुम्ही तशीच हातामध्ये पकडताय, हे देखील छोटे छोटे पॉईंट खूप महत्त्वाचे असतात. तुम्हाला जर आपली अपकमिंग ऑनलाईन आरीवर्कची बॅच जॉईन करायची असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा किंवा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून देखील तुम्ही तुमची सीट लवकरात लवकर रजिस्टर करू शकता. इथे पाहू शकता आता अगदी व्यवस्थित असे ट्रायंगलला पॉईंट आले आहेत. कुठेही तुम्हाला धागा असा खेचलेला ओढलेला अजिबात दिसणार नाही, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आला आहे. आणि मेन म्हणजे तुमचा फॅब्रिक जो आहे तो अजिबात डॅमेज नाही होत, कुठेही तुम्हाला होल दिसणार नाही किंवा कपडा खेचला गेलेला दिसणार नाही.